पहिल्याच बॉलवरती मात्र अकाउंट ओपन केलं आपल्या टीमचं. आकाशच्या बॅटमधून पहिली धाव पाहायला मिळते. गोलंदाज पाहू शकाल आपण बालू. गोलंदाज असेल बालू. P1चं षटक खेळताना आपल्याला पाहायला मिळते. हा गोलंदाज त्याच्यावरती जबाबदारी असेल सर्कलमध्ये. जबरदस्त चेंडूची पैकी आपण जर पाहिलं गेलं तर प्रत्येक संघाचा एक प्रमुख गोलंदाज, त्या गोलंदाजावरती जबाबदारी असते P1चं षटक हाताळण्याची. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटस बॉल होता परंतु पंचांच्या निर्णयाची आम्ही वाईट. अतिरिक्त मात्र रन मिळाले टोटलमध्ये. टोटल पाहायला मिळेल 3 धावा. दुपारचं सत्र पाहतो आपण. अगदी कडक ऊन भासतंय आता. मात्र अक्षय असेल स्ट्रायकिंगला. इथं मात्र उडावलाय. पाहूया क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल आउट ऑफ द पार. येईल षटकार अक्षयच्या बॅटमधून. आकाशच्या बॅटमधून आकाश आणि सूरज अशी जोडी पाहतो मैदानावरती. आकाशच्या बॅटमधून आपण पाहिला षटकार. जबरदस्त जसा बॉल पडला तसा मात्र प्रहार केला आणि बॉलला मात्र फेकून दिला. 6च्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. 9 धावा धावफलकावरती लागली गेली. पहिला षटक पाहतो आपण. वलो गोलंदाजाला फुलटस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. हा सुद्धा गॅप भरपूर मोठा आहे. बॉल थांबत नाही. बॉल निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. येतो चौकार आकाशच्या बॅटमधून. तेरा धावा धावफलकावरती जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते P1च्या षटकामध्ये. फलंदाज सुद्धा P1च्या षटकामध्ये हाणामारी करत असतो. त्याला देखील माहित असते की P1च्या षटकामध्ये आपल्याला धावा बनवायच्या असतात. एक षटकार पाहिला त्याच्यानंतर चौकार. हा चेंडू अगदी चांगला होता. त्याला सन्मान केलं. अगदी खुश केलं या चेंडूला. सिंगल मिळाली या बॉलवरती. चांगली खेळी पाहायला मिळते. षटकार आला, चौकार आला. त्याच्यानंतर मात्र हलक्या हाताने मध्ये चेंडू खेळून काढला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला सूरज आला. अंतिम चेंडू असेल या षटकातील. आणि धावांचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिला षटक पाहतो आपण. चांगला धावा उभारला आतापर्यंत पाणेरी संघाने. बालूचं षटक जर बघितलं गेलं तर 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च करतो. अंतिम चेंडू असेल सूरज स्ट्राईकला. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये मिस्टोक फसला गेलाय. अप्रतिम जेल पकडला गेला. पहिला गडी बाद होतो. पहिल्या षटकाचा समाप्त होतं. 14 धावा, एक गडी बाद. बघितलं गेली तर खूप चांगली स्पर्धा पाहतो आपण. जय दुर्गा माता दहिसर आयोजित ही स्पर्धा 2024चा पर्व पाहतो. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन होता कालचा 26 जानेवारी ते 27-28 असं 3 दिवस चालणारी स्पर्धा. म्हणजे उद्या या स्पर्धेचा सांगता होईल. कालचा जर बघितला गेला तर कालचा दिवस सागवाडी संघाने मात्र अक्षरशः गाजवला आणि सागवाडी संघ मात्र सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. आजच्या दिवसामध्ये पाहायचा कुठला संघ मात्र सुपर 3 मध्ये प्रवेश करणार. एक गडी मात्र गमावला पाणिनी संघाने. पहिल्या षटकामध्ये 14 धावा ची मजल मारली. गोलंदाज प्रदीप च्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पाहूया प्रदीप कशा प्रकारे गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. आई गावदेवी पनसवाडी हा संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळते आपल्याला. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये. दुसरा गडी बाद होण्याचा संधी होती. कॅच ड्रॉप झाली. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी सुद्धा धाव कंप्लीट. पहा अक्कासारखा फलंदाज बाद झाला असता मोठा हादरा बसला असता या टीमला. एक महत्वाची विकेट होती आकाशची विकेट. आकाशची विकेट तर इथेशी मात्र झेल सोडला. मी म्हणणार की कॅच सोडली नाही तर मॅच सोडली. आकाशची कॅच महत्वाची असते. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. कॅच देखील बघितलं गेलं तर अगदी सोपा झेल होता परंतु गॅदर करता आला नाहीये आणि संधी मिळाली मात्र आकाशला. आणि आकाश मात्र या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो. पुढचा चेंडू आकाशसाठी असेल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे परंतु पाहूया चेंडूला फेकून दिलाय.
आकाश मात्र थांबणार नाहीये. हे पहिलंच म्हटलं होतं, आकाशसारख्या फलंदाजाला जीवदान देणं हे टीम साठी धोक्याची घंटा होती. आणि जसं जीवदान मिळाला तसं आकाशच्या बॅट मधून मात्र धमाका पाहायला मिळाला. अगदी समोर गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिला 6 धावांसाठी षटकार. गोलंदाजाचा विचार केला प्रदीप. गोलंदाज पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती षटकार. ह्या चेंडूवरती देखील पाहूया बॅक टू बॅक. चौकार का? चौकार. खरोखरच षटकारानंतर आलाय चौकार. आकाश मात्र आता थांबाचं नाव घेत नाहीये. पहिली कॅच सोडली, त्या कॅच वरती मिळाल्या 2 धावा. 2 धावा. दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार. म्हणजे 3 बॉलवरती किमान 12 धावांची खैरात पाहायला मिळते. टोटल धावा पाहायला मिळतात 26 धावा धावफलकावरती. स्विच हिट करण्याचा वाईट आहे. काही आवश्यकता नाही आकाशला असे फटके मारण्याची. अगदी तुझ्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. अगदी समोर तू मोठे फटके मारतोस. अशा परिस्थितीत तू असे फटके मारण्याच्या नादात जर राहिला तर विकेट गमावशील. तुला मिळालेला जीवदानाचा मात्र तू पुरेपूर फायदा घेतच आहेत. परंतु अजूनही तुला खेळपट्टीवरती तग धरून राहायचं आहे. पुढचा बॉल. स्विच हिट. पुन्हा वाईट. खराब चेंडू. कारण की गोलंदाजाचा त्याच्या लक्षात आहे की त्याला जास्तीत जास्त ऑफ साईडला खेळवायचं आहे. या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करतो गोलंदाज प्रदीप. आणि बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र खराब फेकले गेले. कारण की त्या बघितला गेला तर या फलंदाजाचा मेन पॉवर झोन बघितला गेला तर डीप मिड विकेट आहे. अशा परिस्थितीत मात्र या साईडला जर एखादा चेंडू टाकला तर फलंदाज मात्र बाहेर फेकील. फुलटच चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. सिंगल मिळाले मात्र या बॉलवरती. सिंगलने मात्र धावफलक पुढे गेला. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 29 धावा. 29 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. दुसरा षटक पाहतो आपण. गोलंदाज प्रदीपला पाहतो. नवीन फलंदाज पाहू शकतो रामा हा फलंदाज आले. आता मात्र त्याला स्ट्राईक मिळाली आहे. पाहूया रामाकडे देखील तेवढीच क्षमता आहे. एक मोठा फलंदाज आहे पाडेरी पाड्याचा. खूप चांगला फटका अराउंड द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फील्ड करणार, थ्रो करणार तोपर्यंत फक्त सिंगल मिळाली या बॉलवरती. सिंगलने मात्र धावफलक पुढे गेला. धावफलकावरती धावा 30 धावा. अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. 30 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरे षटक पाहतो मार्गस्थ. अंतिम चेंडू मात्र दुसऱ्या षटकाचा शिल्लक आहे. म्हणजे 11 चेंडूमध्ये आतापर्यंत 30 धावांची खेळी गेली आहे संघाने. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना पाहतो आपण. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. चेंडू मात्र नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 4 धावा. लेग बायच्या का? लेग बाईच. ओके. लेग बायच्या स्वरूपात मिळाल्या. षटक क्रमांक दुसरा समाप्त. 2 षटकाच्या आखरी धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 34 धावा. 17च्या सरासरी धावा आतापर्यंत चोपल्या त्या संघाने. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. या सरासरी जर धावा कुठल्या गेल्या तर 60च्या पुढे जाईल. तर विचार केला गावदेवी पणसवाडी संघ टॉस जिंकला होता. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय त्यांच्या अंगाशी आलाय असं वाटतं सध्या तरी. पाहूया. अजूनही 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागतील. भेदक मारा करावा लागेल. 2 षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावा लागतील. किमान या संघाला 50च्या आत जरी ठेवलं तरी आपण धावा ज्यावेळेला बॅटिंग करायला येणार त्यावेळेला मात्र आपल्याला संधी राहील. परंतु 60-65च्या पुढे जर हा संघ गेला तर मागात पडेल. परंतु जोडी जर बघितली गेली खेळपट्टीवरती आकाश आहे आणि त्याच्या समोर रामा. हे दोघे फलंदाज मोठे फलंदाज आहे. त्यांच्या समोर चेंडू टाकणं हे गोलंदाजाला चॅलेंज असणार आहे. पाहूया 2 षटकाचा खेळ शिल्लक असेल. 34 धावा धावफलकावरती. रामाला आपण स्ट्रायकरला पाहू शकता. गोलंदाज पप्प्या तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. ओव्हर नंबर 3 पप्प्या. हा चेंडू बॅटची कडा. फलंदाज बाद. रामाला मात्र परतावा लागल. इथं मात्र अशीच गोलंदाजी करावी लागेल. आता इथून 2 षटक आहेत. आई गावदेवी पणसवाडी संघाला चांगला टिचून मारा करावा लागेल तरच मात्र धावा रोखू शकतात. कारण की 2 षटकामध्ये विचार केला तर 34 धावांची खेळी एक वादली खेळी करून दाखवली.
या पानेरीपाडा संघाने 34 धावफलकावरती पाहिले आपण. आता येणारे जे 11 चेंडू असेल त्या 11 चेंडूवरती कंजूशी गोलंदाजी करावीच लागेल या संघाला. जसं तिसरं षटक सुरुवात झाली, पप्प्याच्या पहिल्याच बॉलवरती रामा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन आलाय. चेतन, परंतु आक्कासारखा फलंदाज अजूनही मात्र खेळपट्टीवरती पाहायला मिळते, परंतु तो नॉन स्ट्राईकला आहे. जेवढा नॉन स्ट्राईकला असेल तेवढा मात्र विचार केला तर आई गावदेवी फणसवाडी संघासाठी मात्र चांगला असेल, कारण आकाश स्ट्राईकला गेल्यानंतर मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहू शकाल. चेतन आलाय मात्र स्ट्राईकला असेल चेतन. पप्प्याची मात्र सुरुवात खूप चांगली करून दाखवली गोलंदाजांनी. हा चेंडू सुद्धा जबरदस्त चेंडूची पैकी काय चेंडूची भन्नाट वेग होता. खूप चांगली गोलंदाजी पप्प्याची. 34 धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. ती धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकामध्ये आपण पाहिली होती. तिसरं षटक मार्गस्थ यावेळेस मध्ये अराउंड कार्पेट आडव्या पट्ट्यांमध्ये केलून काढला. क्षेत्रक्षेत्र दूरवरती येणार, चेंडूला फील्ड करणार, थ्रो करणार, तोपर्यंत सिंगल. आकाश मात्र स्ट्राईक ठेवला. आपल्याकडे आकाशला मिळाला जीवदान. त्या जीवदानाचा मात्र जर विचार केला तर पुरेपूर फायदा आतापर्यंत घेतलात. विचार केला तर त्याच्या या 35 धावा तर अर्ध्या धावा जर विचार केला तर आकाश असतील 35 धावा धावफलकावरती. 28 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. आणि हा चांगला फटका बाउंड्री लाईन तक सिंगल मिळाली, परंतु ऑन द थ्रो मात्र थोडीशी खराब पाहायला मिळते, कारण की थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये येणं गरजेचे असणार आहे. ज्यावेळी आपण बाउंड्रीवरनं थ्रो करतो त्यावेळी मात्र थ्रो आपली चांगली असायला हवी. थ्रो जर खराब असेल तर फिल्डिंग करून त्याचा फायदा होत नाहीये. पुढचा चेंडू पप्प्याचा चेतनसाठी. यावेळी मात्र मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे, पाहूया. 2 क्षेत्ररक्षक मधोमध चेंडू मात्र गॅदर करू शकला नाही. चेंडू मात्र सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. खऱ्या अर्थाने जर बघितला गेला असं तर या चेंडूवरती जर एका झेल होता हवेमध्ये, झेल जर गॅदर करू शकला असता तर 4 धावा आपल्या टीमला वाचवता आल्या असत्या, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला काही अर्थ नसतं. या बॉलवरती मिळाले 4 धावा. 4ने मात्र धावफलकावरती धावा 40 धावा. 40 धावा धावफलकावरती. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली होती. या चेंडूवरती देखील खूप चांगलीच गोलंदाजी होती, परंतु क्षेत्ररक्षणाला मात्र झेल गॅदर करता आला नाही आणि बॉल गेला सीमारेषे बाहेर. हा चेंडू ब्लॉकरमध्ये चेंडूची फेकी, अप्रतिम चेंडूची फेकी. षटक क्रमांक समाप्त झाला. या षटकामध्ये धावा खर्च केल्या, अवघ्या 6 धावा खर्च केल्या. मी पहिलेच म्हटलं होतं येणाऱ्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली तर किमान या संघाला 50 धावांच्या आस आपण रोखू शकतो, आणि तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 6. टोटल 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. टोटल धावफलकावरती पाहायला मिळतात 40. अंतिम षटक असेल. आता अंतिम षटकामध्ये फलंदाजी करणारा संघ सुद्धा प्रयत्न करणार की जास्तीत जास्त धावा खुटावर लागतील, कारण की ज्याप्रमाणे आपण 2 षटकामध्ये 34 धावा खुटल्या होत्या त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजी करावी लागेल. निर्णय असते त्यांचा प्रयत्न असेल. आकाश आहे, आकाश सपटीला मात्र चेतन देखील आहे. दोघे फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू शकणार अंतिम षटकामध्ये. गोलंदाज मात्र असेल निलेश. निलेशवरती मात्र जबाबदारी असेल, कारण की तिसरं षटक खूप चांगलं हाताळलं पप्प्यांनी, परंतु अंतिम षटकामध्ये धावा बनवतील. यावेळेस मात्र फाईन करण्याचा प्रयत्न होता. वाईट, इट इज अ वाईट. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. आता लेग स्टंप सोडून जाणारा चेंडूवरती पंचांवरती कुठला दबाव नसतं, कारण की जरा जरी लेग स्टंप थोडा जरी देखील सोडून गेला तरी हा व्हाईट बॉल होतं. पहिलाच 1 धाव मिळाली. 41 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी कंप्लीट. अतिशय वेगाने मात्र पहिली धाव पूर्ण केली, कारण की आकाशला स्ट्राईकला यायचा होता. जरी एखादा फलंदाज बाद झाला असता तरी काय फरक न पडत, परंतु आकाशला स्वतःला स्ट्राईक घ्यायची आहे. चांगली रनिंग बटिंग विकेट दोघांमध्ये पाहायला मिळते. चेतन आणि आकाशचे. पुढचा चेंडू असेल. त्यावेळीच मात्र पुन्हा एकदा फाईन करण्याचा प्रयत्न, आणि हा देखील चेंडू वाईट आहे. लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू. या ओव्हरमध्ये विचार केला तर 2 चेंडू खराब चेंडू फेकले गेले. गोलंदाज निलेशने आकाशचा विचार केला. एक सलामीचा फलंदाज अजूनही मैदानावरती पाहायला मिळते. स्कोअर पाहू शकाल आपण. 42 धावा. 42 धावा. 42 धावा धावफलकावरती. इथं मात्र उडवला. यावेळी मात्र चेंडू 1 बाउंड चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार.
निश्चित चेंडू हवेमध्ये होता, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षण अगदी दूर उडवला आणि असा गॅप मिळाला की त्या गॅप मध्ये तो उभा नव्हता आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर थोडी जर ताकद लावली असती तर कदाचित हा चेंडू षटकार सुद्धा आला. चेंडू हवेमध्ये होता, चौकार मिळाला. जबरदस्त खेळली. अगदी उन्हाच्या दुपारचा सत्र पाहतो, उन्हाचा कडक कडक पाहतो आणि अशा परिस्थितीत मात्र सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देतो. थोडीशी थकावट जाणवली असेल. इथे मोठा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये मिस्टो आणि आत्ता मात्र झेलबाद. आकाशला परतावं लागलं, परंतु आपल्या टीमसाठी खूप चांगली कामगिरी केली, खूप चांगलं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. जबरदस्त केली साकारली आपल्या टीमसाठी आकाशने. शेचाळीस धावा आहेत. बॉल किती बाकी तुला? 2 बॉल. आउट. 2 झाले. 2 वाईट आहेत ना. 2 वाईट, एक चौका आले, एक आउट झाला. 3. 1 मिनिट. एक मिनिट. 3 2 धावा धावून घेतल्या होत्या. ओके, तर 3 चेंडू शिल्लक असतील. अंतिम षटक. 48 धावा धावफलकावरती. चेंडू हवेमध्ये. इथं मात्र चेंडू जाईल आउट ऑफ द पार. एक येतोय उत्तुंग षटकार. फलंदाज अंतिम षटक नितीनच्या बॅट मधून. काय जसा नितीन आला फलंदाजीसाठी, त्याच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार पाहिला. धावा आता पाहू शकाल आपण. हा षटकार एक येतोय उत्तुंग धावा. 54 धावा धावफलकावरती. इथं मात्र सिंगल साठी प्रयत्न. सिंगल कंप्लीट. 55 झाल्या. आणि तो बॉल पकडला होता ना, त्या बॉलवरती 2 धावा होत्या. 2 धावा होत्या बॉलवरती. आहे तशी आहे. लास्ट बॉल का? अंतिम बॉल आहे आता. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल. चेतन असेल स्ट्राईकला. मिस टायमिंग स्टॉप. चेंडू हवेमध्ये आणि परतावं लागेल चेतनला सुद्धा. आणि 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकाच्या आकडेच धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. 56 धावांचं लक्ष असेल 4 षटकामध्ये. आई गावदेवी पणसवाडी संघाला. 55 झाले. 55. 56 त्यांना बनवायचे आहेत. एक बॉल पकडला होता ना, त्या बॉलवरती 2 धावा काढल्या होत्या. लक्षात ठेवा आई गावदेवी संघ पणसवाडी. 55 झाल्यात त्यांच्या पाणेरी पाड्याच्या. तुम्हाला 56 धावा बनवायच्या आहेत. 56 धावांचं लक्ष असेल. खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर आकाशने जबरदस्त केली साकारली. 34 धावांची काय इनिंग साकारली. जबरदस्त फलंदाजी. 34 धावांची केली. आकाशच्या बॅटमधून पाहिलं त्या खेळीमध्ये विचार केला तर चौकार किती? 2 4 चौकार. जबरदस्त. बारा चेंडूमध्ये 34 धावांची खेळी करणारा आकाश. जबरदस्त खेळी गेली आहे. पहिला सत्र पाहिला आपण आणि त्याच्या जोरावरती मात्र 55 धावा कुठल्या गेल्या पाणेरी संघाने पहिल्या सत्रामध्ये. 56 धावांचं लक्ष असेल आई गावदेवी पणसवाडी संघाला जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये. आकाशचा झेल उडाला होता. झेल ड्रॉप झाला. त्याच्यानंतर मात्र आकाशने धावा आणखी बनवल्या.
तिकडनं बोलत आहे आले ना केवलवाला नाही आहे या कुटुंबानं एवढी मॅच झालं मी पण जेवला आहे तुला इथं मी इथं पाठीमागे बसलो एवढी नाही झालं त्यांना ती कॅच मागात पडली ती कॅच पकडली असते मी एवढं रन नसतं झालं ती पण कॅच मग त्याची कॅच सोडली ना दोन कॅच त्याला वेपर खायला पाठव ना मग ते वेपर खाय बरं मग 56 धावांचं लक्ष हे 4 षटकामध्ये येणार 4 षटकामध्ये 56 धावा बनवायच्या आहेत आई गावदेवी फणसवाडी संघाला जबरदस्त फलंदाजी केली पहिल्या सत्राचा खेळ पाहिला आपण पाण्यारी पाडा संघाने मात्र 4 षटकामध्ये 55 धावांची केली एक वादली केली पाहिली आपण 34 धावांची केली आकाशने आणि आकाशच्या जोरावरती मात्र या धावा बनल्या गेल्या आहेत आता मात्र 56 धावा बनवायच्या आहेत आई गावदेवी फणसवाडी संघाला येणारे 4 षटक असतील 4 षटकामध्ये 56 धावा तर आमच्यामध्ये केला जाईल बदल आमचे साथी समालोचक रमेश यांच्याकडे बोलू तर केवळ संघाचा संघनायक आणि कुटुंब बांधवांचा संघनायक दोन्ही संघांना विनंती असेल टचविंगसाठी याचा कुटुंब बांधवांचा संघनायक आणि केवळ संघाचा संघनायक बॅटर बालू आणि पप्प्या थोडी इथं बी लक्ष ठेवा बाबू बाल्याची तर लक्ष राहावर बस करा इकडे बाल्याला सांग पानेरावाडीची मात्र पहिली युनिट झाली बॅटिंग करताना मात्र 56 धावा टार्गेटवर लागल्या आणि 55 धावा बनवल्यात मात्र 56 धावा बनवायच्या आहेत वल्लभ आई फणसवाडी संघाला स्ट्राईक वरती फलंदाज हा उडवला चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल पहिलाच मात्र दणदणीत चौकार आला मात्र बॅटमध्ये फलंदाज बालूच्या बॅटमधून पहिला चौकार मात्र ठोकला 4 धावांनी खातं ओपन केलं मात्र आई गावदेवी फणसवाडी संघाने तर तिसरा म्हणजे नागेश याचा टचविन साठी ऍक्शन बघतोय थांबा चालू ठेव तिसरा अंपायर बघतोय तर पहिल्या चेंडूमध्ये मात्र आलाय चौकार पिवनचं षटक फेकण्यास सज्ज झाले गोलंदाज हरेश हा बुलटा चेंडू यावेळेला स्ट्रक केलाय मात्र क्षेत्ररक्षण सुंदर या ठिकाणी अडवतोय 2 धावा मात्र मिळले संघाला संघाची धावसंख्या धावपलकावं लागली मात्र 6 या आकड्यावर तर पहा पिवनचं षटक मार्ग असताना हा चेंडू पुन्हा त्याच लाईन खेळला मात्र चेंडू बीट केला विकेट किपरला चेंडू गेले 4 धावांसाठी चौकार
आणि पंचांचा इशारा तो वाईट. अशा रीतीने 5 धावा मिळतील संघाला. संघाची धाव संख्या पुढे सरसावेल 11. धावा लागल्या धावपलका. मात्र जी सरासरी रोकायची आहे ती मात्र धावा बनवायला सुरुवात केली मात्र आई गावदेवी फणसवाडी संघाने. पिवांचा षटक मार्ग असताना हरेशने मात्र खर्च केल्या धावा 11. अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक. हा चेंडू सरळ पंचांचा इशारा होतोय. पंचांचा इशारा होतोय नो बॉल. कारण पिच सरळ असलं तर न असणार आहे. पंचांचा जे डिसिजन थर्ड अंपायर सरळ नो आहे ना. तो अंपायरचा निर्णय असेल. यांना रिव्ह्यू दिला जाणार नाही. कारण फक्त विमरसाठी एकच रिव्ह्यू घेतला जाईल. प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू दिला जाईल आणि पंचांचं डिसिजन असेल. तर पहा डावखुरा हाताचा फलंदाज. हा चेंडू सरळ खेळला मात्र क्षेत्ररक्षण आहे. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. एवढ्याला डायरेक्ट हिट केलाय मात्र पहिला धक्का मिळतोय मात्र आई गावदेवी फणसवाडी संघाला. मात्र काही गरज नव्हती. मात्र धावा कन्वर्ट करू शकलं असतं पण ऍक्शन. तर केवळ संघाचा कर्णधार याचा आहे. कुठे गोंदण्याचा कर्णधार आलोय. शेवटचा चेंडू शिल्लक. धावा लागल्या धावपलकावर. सॉरी 3 चेंडू झाले. 3 चेंडूची खेळी बाकी असणार. 3 चेंडूची खेळी बाकी असणार. पिवनच्या षटकातले 3 चेंडू फक्त झाले. धावा लागल्या धावपलकावर. 12 धावा. पहा जी धावांची सरासरी मात्र बनवायची होती आई गावदेवी फणसवाडी संघाने मात्र बनवून दाखवले. मात्र पहिला विकेट मात्र मैदानातून बाहेर. हा मात्र पंचांचा यावेळेला पंचांचा इशारा तो नो. पंचांचा इशारा नो आलाय. रनआउटचं बघतोय. पंचांचा निर्णय काय आहे रनआउटचा. सरळ इकडनं बॅटमॅन दिसत नाही. पिचच्या बाहेर आहे. पंच डिसिजन कळवायचं आहे कारण सरळ पिचच्या बाहेर आहे बॅटर. पंचांचा डिसिजन नॉट आउट आणि नो चेंडू असेल. फ्रीड असणार. अशा धावा अवंतर मात्र 2 धावा मिळाल्या. धाव संख्या धाव पलकावं लागल्या मात्र 14 आकड्यावर चेंडू फ्रीड असणार.
पंचांचा इशारा तो नो. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. पहा P1च्या षटकातले मात्र 3 चेंडू शिल्लक. हा चेंडू प्रेट, हा चेंडू उडवलाय मात्र क्षेत्ररक्षण चुकी करतोय आणि दुसरी धाव येऊला. दुसरी धाव सुद्धा मिळते. धावा लागल्या धावबंक 16 धावा. धाव संख्या लागली मात्र कोरवडूकर. अजूनही चेंडू P1च्या षटकातले 4 झाले. अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहे. धावा लागल्या धावबंक 16 धावा. ज्या धावा बनवायच्या होत्या आई गावदेवी फणसवाडी संघाला मात्र त्या बनवून दाखवल्या. मात्र पहिला धक्का लागलाय मात्र आई गावदेवी फणसवाडी संघाला. तर पाहूया P1च्या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक. हा फ्लोर टप्प्याचा चेंडू होता. सरळ एस्टोरुकच्या हातामध्ये विसरला. चेंडू गेला निर्धाव. अरे ऍक्शन आहे बाबा, आम्ही बघतो इथं. तुम्ही बघा मोबाईल मध्ये पण बघा. पंच काय? हा एक चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक. P1च्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू सरळ खेळलाय मात्र क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचा निर्धाव चेंडू. धावा लागल्यात मात्र 16. P1चं षटक समाप्त झाला. एक गडी मात्र नाही ओव्हर झाली बाबा. पहिला चौका, दुसऱ्या चेंडूला 2, व्हाईटला लगेच 4, लगेच नो आहे, लगेच विकेट आहे. हा 2 चेंडू डॉट काढलेत मात्र. अरे लक्ष लावा तुम्ही पण, तुमचं पण आहेत ना इकडे बसलेलं. लाईव्ह मॅच आहे. एक चेंडू मध्ये काय, तुम्ही पण लक्ष लावून लाईव्ह बघता ना. चालू करा मोबाईल मध्ये. लाईव्ह आहे, लाईव्ह मध्ये बघा ना. दुसरा षटक फेकण्यास सज्ज झाला गोलंदाज आकाश. केवळ संघ या ना, एक टोच उडवून घ्या. टाइम आहे, इनिंग पर्यंत येईल. दुसरा षटक फेकण्यास सज्ज झाला गोलंदाज आकाश. तर पहा दुसऱ्या षटकात पहिला चेंडू फेकण्यास सज्ज गोलंदाज आकाश. हा सरळ खेळला मात्र क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचा एक धाव मिळेल. एक धावेने संघाची धावसंख्या 17 आकड्यावर. 17 धावा धावबल लागल्यात मात्र दुसरा षटक मार्ग असताना आई गावदेवी फणसवाडी संघाच्या एक गडी मात्र गमवावा लागला आई गावदेवी फणसवाडी संघाला. हा चेंडू सरळ बॅकवर टाकलाय मात्र पुन्हा त्याच लाईनीचा फटका. मात्र क्षेत्ररक्षण चुकी करतोय. 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. 19 धावा धावबल लागलेत. दुसरं षटक मार्ग असताना धावा लागल्यात आई गावदेवी फणसवाडी संघाच्या 19 धावा. जी धावांची पार्टनरशिप करायची होती ती मात्र करून दाखवले आई गावदेवी फणसवाडी संघाच्या फलंदाजाने. स्ट्राईक वरती हा मारलाय मात्र सुपला शॉट. या ठिकाणी चौकार येतोय बॅट मध्ये. पण स्ट्राईक वरती राजूच्या बॅट मध्ये मात्र सुपला शॉट. 4 धावा मिळाले मात्र संघाला संघाची धावसंख्या 23 आकड्यावर. हा
सुद्धा सरळ फटका खेळलाय मात्र शत्रक्षण आहे रामा आणि एकच धाव या वेळेला मिळाली मात्र आई गावदेवी फणसवाडी संघाला. संघाची धावसंख्या 24. दुसरा षटक मार्ग असताना दुसऱ्या षटकातलं काही उर्वरित चेंडू शिल्लक. दुसरं षटक फेकण्यास सज्ज झालाय गोलंदाज आकाश. हा सरळ उडवलाय शत्रक्षण दूरवर येईपर्यंत. एक धाव दुसरी धाव यावेळेला आणि दुसरी धाव सुद्धा यावेळेला शत्रक्षण मध्ये चुकी. 2 धाव मिळतील संघाला. संघाची धावसंख्या आई गावदेवी फणसवाडी संघाची 26 या आकड्यावर. दुसऱ्या षटकातलं शेवटचा चेंडू शिल्लक. धाव फलकावर धावा लागल्यात 26 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू उडवलाय शत्रक्षण दूरवर येईपर्यंत झेल कन्व्हर्ट करू शकेल का मात्र झेल जमिनीला दान. दुसरी धाव मिळते मात्र आई गावदेवी फणसवाडी संघाला. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावर. धावा लागल्या धाव फलकावर. केवळ संघाला विनंती असेल आपला संघनायक याचा आहे टोचविनसाठी लगेच टोच उडवायचा आहे आणि याच्यानंतर लगेच सामना होणार आहे कुटुंब बांधव विपक्ष केवाला. तर 12 चेंडूमध्ये मात्र पल्ला घातलाय 28. अजून 12 चेंडूमध्ये बनवायचे 28. अर्धा पल्ला पार केलाय मात्र आई गावदेवी फणसवाडी संघाने. अजून अर्धा पल्ला गाठायचा आहे मात्र आई गावदेवी फणसवाडी संघाला. बघा 12 चेंडूंची खेळी झाले. धावा लागल्या धावा 28. अजूनही 12 चेंडूंची खेळी बाकी आहे. धावा बनवायच्या विजयासाठी मात्र आई गावदेवी फणसवाडी संघाला 28. मात्र अर्धा पल्ला पार केलाय. अजून अर्धा पल्ला गाठायचा आहे मात्र आई गावदेवी फणसवाडी संघाला. कुठलाच संघ या पुढच्या फेरीत मधील मारेल पानेरपाडा की आई गावदेवी फणसवाडी. सूरज तिसरं षटक पानेरपाडा करून फेकण्यास सज्ज झाला गोलंदाज. बॉलिंग स्ट्राईक वरती सूरज. स्ट्राईक वरती फलंदाज स्ट्राईक वरती राजू. राजू स्ट्राईक वरती. तिसरं षटक फेकण्यास सज्ज झाला गोलंदाज सूरज. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू फेकण्यास सज्ज झाला आणि सरळ चेंडू विसरला मात्र ऐष्टी लक्षाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली या वेळेला. जसे निर्धाव चेंडू फेकी करेल मात्र या वेळेला वैशिष्ट गाजवेल मात्र पानेरापाडा. जसं फटके बाजी करेल तसे मस्त वैशिष्ट गाजवेल मात्र आई गावदेवी फणसवाडी संघ. कारण बनवायच्या होते मात्र 12 चेंडूमध्ये 28 धावा विजयासाठी. आता पहिला चेंडू मात्र सूरजने निर्धाव फेकी केली. हा चेंडू पुन्हा सरळ खेळलाय. शत्रक्षण सजवलाय. शत्रक्षण चुकी करतोय. जीवदान मिळतोय मात्र फलंदाजाला. दुसरी या ठिकाणी धाव पूर्ण करतोय मात्र फलंदाज राजू. 30 धावा लागले धाव फलकावर. पहा कमबॅक केला होता मात्र पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला. दुसरा चेंडू मात्र 2 धावा कन्वर्ट केले फलंदाज आई गावदेवी फणसवाडी संघाचा फलंदाज राजू. नो स्ट्राईकला पप्प्या. तिसऱ्या षटकातला चेंडू फेकण्यास सज्ज गोलंदाज सरळ उडवलाय. शॉट गल्लीमध्ये शत्रक्षण धावतोय तोपर्यंत दुसरी धाव या वेळेला कन्वर्ट करेल का. 2 धावा मात्र
मिळतात आई गावदेवी फणसवाडी संघाला. संघाची धावसंख्या 32 या आकड्यावर. एकेरी दुहेरी जर धावा कंप्लीट केल्या तरी संघर्ष करू शकेल. मात्र एखादा डॉट चेंडू आला तर संघर्ष करेल मात्र पानेरापाडा संघ, कारण बनवायचे आहेत मात्र धावा विजयासाठी. 56 धावा तेच मात्र टार्गेट उभं करतोय मात्र आई गावदेवी फणसवाडी संघ. हा चेंडू उडवला, गॅप सिलेक्शन, चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल ऑन धाव चौकार. 4 धाव मिळतील संघाला. संघाची धावसंख्या पुढे सरसावेल आई गावदेवी फणसवाडी संघाची 36 या आकड्यावर. बघा कमबॅक दाखवली होती मात्र गोलंदाजीमध्ये सूरजने पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला. दुसरा चेंडू मात्र आल्या 2 धावा. दुसऱ्या चेंडू मात्र आल्या 2 धावा. चौथ्या चेंडूवर आल्या मात्र चौकार. 36 धावा लागल्या धाव फलकावर. अजूनही 20 धावांची गरज असणार आहे मात्र आई गावदेवी फणसवाडी संघाला. तिसरा षटक मार्ग असतानाही धावा लागल्या धाव फलकावर. 36 धावा. कपडे बिपडे चेंज करू. स्ट्राईक वरती राजूने जिम्मेदारी घेतली मात्र आई गावदेवी फणसवाडी संघाची. हा बोलटा चेंडू सरळ केलाय मात्र क्षेत्ररक्षण चुकी करतोय. रामा धावतोय चेंडूवर मात्र दुसरी धाव यावलेला फलंदाज मात्र बाद. काही गरज नव्हती मात्र दुसरी धाव घेण्याची, कारण धावा येत होते मात्र राजूच्या बॅट मधून मात्र दुसरा धक्का लागलाय आई गावदेवी फणसवाडी संघाला. दुसरा गडी गारस. 37 धावा लागल्या धाव फलका. मात्र काही विकेट गमवायचं गरज नव्हती मात्र एकेरी दुहेरी धाव येत होती. राजूचं फटकं मात्र येत होतं. चौकार दुहेरीने धावा कन्वर्ट करू शकला असता परंतु कमबॅक दाखवलं मात्र पानेरापाडा संघाचा गोलंदाज सूरजने. 8 धावा खर्च केल्या. केवळ संघ याचा टेस्टमॅन साठी वारंवार सूचना असतील कारण लगेच मॅच होणार आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. धावा लागल्या धाव फलकावर 37. रमेश स्ट्राईक वरती, नो स्ट्राईक वरती रमेश. मात्र स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे मात्र राजू यांना. हा बोलटा चेंडू सरळ केला आहे मात्र क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव मात्र मिळेल संघाला. संघाची धाव संख्या 38. तिसरा षटक समाप्त झाला. धावा लागल्या 38. 38 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही 6 चेंडू 18 धावांची गरज. बघा धावा कंपल्सरी 18 बनवाव्या लागतील. माझी कमबॅक दाखवली मात्र आता गोलंदाजीमध्ये सूरजने धावा खर्च केल्या फक्त 9 आणि 1 विकेट. सहा चेंडू 18. एखादा मोठा पटका आला मी म्हणेन आई गावदेवी फणसवाडी कन्वर्ट करू शकतो सामन्यात. तर 1-2 चेंडू निर्धाव फेकले तर कन्वर्ट करू शकेल पानेरापाडा, कारण 6 चेंडू बनवायचे 18 धावा. समीकरण चला केवळ संघ लगेच याचा टेस्टिंगसाठी. चौथा षटक फेकणे सज्ज होते गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती रामा. कारण 6 चेंडू बनवायच्यात मात्र 18 धावा आई गावदेवी फणसवाडी संघाला. कुठला संघ या फेरीतून अंतिम फेरीमध्ये मात्र दाखल होईल, आई गावदेवी फणसवाडी की पानेरापाडा, यात काही क्षमता नाही. वादळ सुटलंय मात्र आणि वादळ येईल का फणसवाडी संघाच्या फलंदाजामध्ये, कारण 6 चेंडू बनवायच्यात मात्र 18 धावा. तर चौथा षटक फेकण्यास सज्ज झालाय गोलंदाज रामा. चौथ्या षटकातला पहिला चेंडू फेकण्यास सज्ज. हा चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षण आहे मात्र एकच धाव यावेळेला मिळेल. क्षेत्ररक्षण सुंदर सजवलाय मात्र 1 धाव मिळाली. धावा बनवायच्या आता 5 चेंडू 17 धावा. 5-17 कोण बनल खतरा, पानेरापाडा आई गावदेवीच्या टच करून घ्या. रामापेशा भोर यांच्याशी टच होणार आहे. कुटुंब बांधण विपक्ष केवाले.
5-17 स्ट्राईक वरती रमेश. तर पाहूया रामा हा चेंडू सरळ उडवलाय मात्र सरळ विसरतो एसटी रक्षकच्या हातामध्ये. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र 4 चेंडू समीकरण बदलतोय मात्र 17 धावा. कुटुंब भांडण टॉसमिन आहे. कुटुंब भांडण टॉसमिन झालंय. सब्ट्रॅक्शन स्वीकारलंय कुटुंब भांडण. बॅटिंग घेतलंय का मोजे. तर पाहूया 4 चेंडू 17. हा चेंडू सरळ एसटी रक्षक मध्ये चुकी केली मात्र 1 धाव उडेल. आता मात्र 3 चेंडू 16. मात्र रामाला जी गरज होती मात्र षटक फेकण्याची ती मात्र कामगिरी दाखवली. 3-17. हा चेंडू पुन्हा पंच बोलतात आमच्याकडे खराब चेंडू आहे. 10 फलकावर धावा लागल्या 41. तीन चेंडू 15 धावांची गरज होते. आता मात्र वाईट आली 1 धाव मिळाली. 3 चेंडू 15 धावा कंपल्सरी करावं लागतील. 3 चेंडू 15. पहा रामा हा चेंडू सरळ उडवलाय मात्र क्षेत्ररक्षण आहे. दुसरी धाव यावेळेला पूर्ण कळली मात्र 2 धावा मिळाल्यात मात्र 2 चेंडू 13. 2 चेंडू मध्ये 13 करायचे आहेत मात्र कंपल्सरी 13 करावे लागतील. एखादा चेंडू मात्र घातक पडला नक्कीच मात्र आई गावदेवी फणसवाडी या सामन्यात कलाटणं देऊ शकेल. कारण दोन्ही मोठे फटके आले तरी सामना मात्र आई गावदेवी फणसवाडीला गमवावा लागेल. कारण 2 चेंडू उरलेत. धाव बनवायचे 13. तर पाहूया 2 चेंडू 13. हा चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षण आहे. सजवलाय फटका फसलाय. तिसरा धक्का मिळाला आई गावदेवी फणसवाडी. तर मात्र 1 चेंडू बनवायचे 13 धावा. मात्र सामना विजय झालाय पानेरपाड संघ. एक चेंडू 13 धावा. मात्र एखादा चेंडू नो किंवा घातक ठरवेल का या सामन्याला कलाटणी देऊ शकेल का. असं काही घडवून देऊ शकेल का रामा. स्वतः संघनायक याच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलाय. शेवटचा चेंडू फेकण्यास सज्ज झालाय गोलंदाज रामा. हा चेंडू मात्र हा किती अखूट टप्प्याचा पिकी केली. विजय मिळवलाय मात्र सामन्याला रामाने आणि पानेरपाड संघ विजय तसंच आई गावदेवी फणसवाडी संघ हरलेत. हार्दिक शुभेच्छा. आकाश मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरला पानेरपाड संघाचा.